नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। त्याचाच परिणाम धुळे शहरातील सकल मराठा समाजही आक्रमक झाला। मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे धीरेंद्र शास्त्रीवर कारवाईची मागणी करण्यात आली। धुळ्याहून प्रफुल्ल माने यांचा रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान, इतिहास माहिती नाही, इतिहास वाचला नाही, फक्त पोट भरायसाठी कथा करायच्या म्हणून इतिहासाचा कोणता अभ्यास नाही असा भोंदू हा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी जर महाराष्ट्रात येऊन याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर अपशब्द बोलले तर तोंड काळं करू आणि सरकारला आमची मागणी आहे की यांच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंदी करावी आणि यांना तात्काळ अटक करावी, यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे। आणि आज आम्ही सकल मराठा समाज राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समिती पदाधिकारी संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड शहर पोलीस स्टेशन येथे काही दिवसापूर्वी धीरेंद्र शास्त्री या भांडगुळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची विधानं केली, ती अत्यंत अपमानास्पद विधानं केलेली आहेत। प्रामुख्याने यापूर्वीसुद्धा अनेक अशी भांडगुळं आहेत की त्यांनी राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीची विधानं केलेली आहेत। बंधुबाबाला यांनी जे विधान केले छत्रपतींविषयी ते सर्वांना माहीत आहे। या प्रसंगी मराठा समाजाचे पदाधिकारी भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, रणजित भोसले, नितीन माने, उल्हास यादव, संदीप पाटोळे, वीरेंद्र मोरे, भानुदास चौधरी, वामन मोहिते, सुरेश पवार, महेश गायकवाड, दीपक रौंदळ, संतोष लाकडे, मनोज रुईकर, सुलभाताई कुवर, नूतनताई पाटील, बाळासाहेब ठोंबरे, हेमंत जगदाळे, प्रफुल्ल माने, नरेंद्र हेमाडे, गोविंद वाघ, कल्पेश नेरकर, देवेंद्र पवार, दिनेश चव्हाण, नितीन पाटील नगाव, वैभव पाटील, विक्रमसिंह काळे, अमर फरताडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता।